तुम्ही एखाद्या लग्नामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात जेव्हा जेवायला गेला असाल तर ते जेवल्यानंतर तुम्हाला कधी मळमळ झाली आहे का? तुम्हाला सांगतो या मागचं कारण तिथलं जेवण नसून तिकडचं पाणी आहे. कारण तिथे कार्यक्रमात येणारं जे पाणी आहे हे जार मार्फत येतात आणि हे जार खूप आधी आलेले असतात आणि त्या जार मधलं पाणी अनेक काळ थंड राहण्यासाठी त्याच्यामध्ये इथिलीन ग्लायकॉल नावाचा एक केमिकल टाकलेला असतो, जो की त्या पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट कमी करतो आणि त्याला त्वरित थंड करून त्याला फ्रीज न करता त्याचा थंडावा जास्त वेळ टिकवला जातो. आता हे जे केमिकल आहे ना इथिलीन ग्लायकॉल हे बेसिकली टेस्टलेस, ओडरलेस आणि स्मेललेस असतं. म्हणजे तुम्ही जर कधी एक डायरेक्ट केमिकल पिलं तर तुम्हाला अंदाजच लागणार नाही की आपण नेमकं काय पितोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे केमिकल आहे ना हे ऍज अ कुलंट म्हणून गाड्यांमध्ये वापरलं जातं आणि इंडस्ट्रियल यूज साठी पण वापरलं जातं. पण काही स्वार्थी लोक स्वतःच्या फायद्यासाठी याचा वापर खाण्यापिण्यात सुद्धा करतात. आपल्या पाहुण्यांना या गोष्टीची एवढी मदत नसते, त्यामुळे तुमच्या घरी जर कधी कार्यक्रम असेल तर तुम्ही स्वतःहून अशा गोष्टींची काळजी घ्या आणि असे इथिलीन ग्लायकॉलचे जार घ्यायचे टाळा.